नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 23 ऑक्टोबर 2023. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? चौथ्या पॅरा आशियाई स्पर्धेमध्ये भारताचा ध्वजवाहक कोण असणार आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर चौथ्या क्रमांकाचे जे काही पॅरा आशियाई स्पर्धा होत आहेत ते कुठे होणार आहेत? तर चीन या देशाच्या अंतर्गत होंगजाऊ या शहरामध्ये ऑर्गनाईज करण्यात येणार आहेत, ज्या ठिकाणी ऑलरेडी एशियन गेम्स या ठिकाणी संपन्न झालेले आहेत. तर त्याच ठिकाणी चौथ्या क्रमांकाच्या पॅरा आशियाई स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे, ज्याच्यामध्ये भारताचे ध्वजवाहक आहेत अमित सरोहा आणि पारुल परमार. हे दोन खेळाडू या ठिकाणी ध्वजवाहक असणार आहेत भारताच्या साईडने. क्लिअर? तसेच या ठिकाणी मला तुम्हाला एक गोष्ट निदर्शनास आणायची आहे. श्याम टाडस नावाचा कोणतरी विद्यार्थी आहेत, बरोबर. बरेच विद्यार्थ्यांना आजकाल बऱ्याच गोष्टीचा प्रॉब्लेम होत आहे. पहिली गोष्ट, मी जेव्हा म्हणतो आपला प्यारा भारत देश, यांना बोर होतं. दुसरी गोष्ट, जेव्हा मी म्हणतो या ठिकाणी पाकिस्तानची गरज नाही. आता तिसरी गोष्ट मला नवीनच दिसली. काय दिसली? की बाबा नेहमी तुमचं नाव सांगत जाऊ नका, बोर वाटतं, बरोबर. आता ह्यांना बोर वाटायला लागलं माझं नाव ऐकून सुद्धा. नाव माझं केव्हा घेतो मी? टोटल 15 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सुरुवातीच्या 5 सेकंदमध्ये मी माझं नाव घेतो. कसं घेतो? नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. आता माझ्या नावाचं आणि ह्यांना बोर व्हायचं काहीतरी ताळमेळ आहे का? मी परत तुम्हाला याच गोष्टी मेन्शन करतो की तुम्ही अभ्यासाकडे फोकस करा. बहुतेक यांच्या अपेक्षा असतील आपण करंट अफेअर्स मध्ये एखादं गाणं, एखादा पिक्चर, बरोबर का नाही, एखादं बिग बॉस किंवा एखादी क्रिकेटची मॅच लावावी, म्हणजे एंटरटेन होईल, यांना बोर नाही होणार, असं काही बहुतेक यांच्या इच्छा आहेत. म्हणून ह्यांनी व्हिडिओला आपल्या क्लिक करत असतात. त्याच्यानंतर यांना लक्षात येते की इथं तर फक्त 14-15 मिनिट अभ्यासच आहे, या ठिकाणी एंटरटेन तर काही होतच नाही, म्हणून त्यांना या ठिकाणी कदाचित बोर होत असावं. ठीक आहे, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. ठीक आहे, काही हरकत नाही, मी बऱ्याच वेळेला ट्राय करतो अशा गोष्टी निग्लेक्ट करायच्या, परंतु वारंवार त्या जर गोष्टी कमेंटच्या थ्रू जर येतात तर मला सुद्धा त्या गोष्टी कुठेतरी हायलाइट कराव्या लागतात. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? इम्फाळ हे एक प्रोजेक्ट 15B क्लास गाइडेड मिसाईल विनाशिकेचे कितवे जहाज भारतीय नौदलाला सुपूर्द करण्यात आलेले आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. तिसऱ्या क्रमांकाचं या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे जहाज भारतीय नौदलाला सुपूर्द करण्यात आलेलं आहे. इम्फाळ असं नाव आहे. प्रोजेक्ट 15B क्लास गाइडेड मिसाईलच्या अंतर्गत हे विनाशिकेचं हे जहाज आहे. याच्याबद्दल काही अत्यंत महत्त्वाची माहिती जी की एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे. पहा, या ठिकाणी मी वारंवार सांगतो, फक्त बघत बसू नका, वही आणि पेन घेऊन लगेच लिहून घ्या. इम्फाळ म्हणजे यार्ड 12706 हे प्रोजेक्ट 15B वर्गातील गाइडेड मिसाईल प्रणालीयुक्त तिसरी विनाशिका माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडने बांधलेली आहे. या जहाजाची बांधणी DMR 249A हे स्वदेशी पोलाद वापरून केलेली आहे. भारतामध्ये बांधलेल्या सर्वात मोठ्या विनाशिकांपैकी ही एक या ठिकाणी विनाशिका आहे. जहाजाची एकूण लांबी 164 मीटर आहे, तर वजन 7500 टन आहे. त्याच्यानंतर हे जमिनीवर मारा करणारी सुपरसॉनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्रे, मध्यम श्रेणीच्या पृष्ठभागावरून हवेत मारा करणाऱ्या बराक 8 या क्षेपणास्त्रांनी सज्ज आहे. त्याच्यानंतर पॉइंट लिहून घ्या. जहाज 312 लोकांचा क्रू सामावून घेऊ शकतो. 4000 नॉटिकल मैल म्हणजे 7408 किलोमीटर जाण्याची याची क्षमता आहे. P-15B म्हणजेच प्रोजेक्ट 15B विशाखापट्टणम ही पहिली विनाशिका गेल्या वर्षी 21 नोव्हेंबर 2021 रोजी कार्यान्वित झाली होती आणि दुसरी मार्मुगाव 18 डिसेंबर 2022 रोजी कार्यान्वित झाली होती. या गोष्टी व्यवस्थितपणे एकाखाली एक लिहून घ्या. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे. कतार मास्टर्स 2023 कोणत्या खेळाडूने जिंकलेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. प्रोनाउन्सिएशन थोडंसं अवघड आहे. नोदीर बेक याकुबो एव असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? नोदीर बेक याकुबो एव असं त्यांचं नाव आहे. उझबेकिस्तानचे ते एक व्यावसायिक बुद्धिबळ खेळाडू आहे, म्हणजेच प्रोफेशनल चेस प्लेयर आहेत. त्यांनी या ठिकाणी कतार मास्टर्स 2023 ही या ठिकाणी चॅम्पियनशिप या ठिकाणी जिंकलेली आहे.
ठीक आहे, कतार मास्टर्स 2023. प्रश्न कशा संदर्भात आहे? इंडिव्हिज्युअल क्रीडा स्पर्धाबद्दल आहे. तर लगेच काय करूया मग, मागील वेगवेगळ्या महिन्यांमध्ये ज्या काही वेगवेगळ्या महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धा झाल्या आहेत इंडिव्हिज्युअल, त्या कोणी जिंकल्या त्याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया. जसं की कॅनडा ओपन बॅडमिंटन 2023 पुरुष एकेरी स्पर्धा जिंकली लक्ष्य सेन यांनी. जपान ओपन 2023 पुरुष एकेरी स्पर्धा जिंकली व्हिक्टर एक्सेलसेन यांनी. ऑस्ट्रेलियन ओपन 2023 पुरुष एकल बॅडमिंटन स्पर्धा जिंकली आहे वेंग हॉंग यांग यांनी. कॅनेडियन ओपन विजेतेपद जिंकलं आहे जॅनिक सिन्नर यांनी. बुद्धिबळ विश्वचषक 2023 जिंकला आहे मॅग्नस कार्लसन यांनी. सिनसिनाटी ओपन 2023 स्पर्धा जिंकली आहे नोवाक जोकोविच यांनी. इंडोनेशिया मास्टर्स 2023 जिंकला आहे किरण जॉर्ज यांनी. पहिला भारतीय मोटोजीपीचा विजेता ठरला आहे मार्को बेजेची. अंडर 19 मुलींची राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा जिंकली आहे शुभी गुप्ता यांनी. फाइड वर्ल्ड ज्युनियर रॅपिड चेस चॅम्पियनशिप जिंकलेली आहे रौनक साधवानी यांनी. आणि कटार मास्टर्स 2023 जिंकला आहे नोदिरबेक याकुबो एव यांनी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन ज्याला आपण बोलतो WTO, वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशनने घोषित केलेल्या जगातील 54 सर्वोत्तम पर्यटन गावांमध्ये कोणत्या राज्यातील कच्छमधील धोर्डो नावाचं गाव आहे त्याचा समावेश आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पहा या ठिकाणी धोर्डो कच्छ वेअर कल्चर मीट्स कन्झर्वेशन अवॉर्डेड ॲज बेस्ट टुरिझम विलेज बाय वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन. ठीक आहे, या ठिकाणी कन्फ्युजन होणाऱ्या 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट आहे WTO, याचा फुल फॉर्म 2 आहेत. एक आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आणि दुसरं आहे वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन. बरोबर. आता या ठिकाणी प्रश्नामध्ये कोणतं ऑर्गनायझेशन आहे? वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन, ज्याची स्थापना झाली 1946 ला आणि मुख्यालय आहे स्पेन या ठिकाणी. आणि जे काही WTO आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, त्याची स्थापना झाली 1995 मध्ये आणि त्याचं मुख्यालय आहे जिनिव्हा या ठिकाणी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, महत्वाचा पुस्तक आहे, सध्या न्यूज मध्ये आहे, एक्झाम मध्ये विचारलं जाण्याची शक्यता आहे. मॅडम कमिशनर नावाचं एक पुस्तक आहे. हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे किंवा कमिशनर मॅडम नावाचं पुस्तक कोणी लिहिलं आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मीरा बोरवणकर असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? मीरा बोरवणकर असं त्यांचं नाव आहे. इंडियन पोलीस चीफ होत्या त्या या ठिकाणी. तर त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे आणि या पुस्तकामध्ये पर्टिक्युलरली कशाबद्दल या ठिकाणी वर्णन करण्यात आलं आहे? तर या पुस्तकामध्ये यांनी 26/11 मुंबई हल्ल्यातील दोषी मोहम्मद अजमल कसाब या नालायकाबद्दल अनेक गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. तर पर्याय क्रमांक ए, मीरा बोरवणकर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्यांनी या पुस्तकाचं लेखन केलं आहे. पुस्तकाचं नाव आहे मॅडम कमिशनर. ठीक आहे, प्रश्न आहे पुस्तक आणि लेखकाबद्दल. तर लगेच नवनवीन जे काही रिसेंट पुस्तक आणि लेखक आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. जसं की नेशन कॉलिंग हे पुस्तक लिहिलं आहे सोनल गोयल यांनी. द बुक ऑफ माय लाईफ माय डान्स विथ बुद्ध फॉर सक्सेस हे पुस्तक लिहिलं आहे विवेक रंजन अग्निहोत्री यांनी. फायर ऑन द गंगा लाईफ अमंग द डेड इन बनारस हे पुस्तक लिहिलं आहे राधिका अयंगार यांनी. द फिलॉसॉफी ऑफ मॉडर्न सॉन्ग हे पुस्तक लिहिलं आहे बॉब डिलन यांनी. अ कन्फ्युज्ड माइंड स्टोरी हे पुस्तक लिहिलं आहे साहिल सेठ यांनी. पिच साइड माय लाईफ इन इंडियन क्रिकेट हे पुस्तक लिहिलं आहे अमृत माथुर यांनी. हाऊ प्राईम मिनिस्टर्स डिसाइड हे पुस्तक लिहिलं आहे नीरजा चौधरी यांनी. स्मोक अँड ॲशेस हे पुस्तक लिहिलं आहे अमिताभ घोष यांनी. द गोल्डन इयर्स हे पुस्तक लिहिलं आहे रस्किन बॉन्ड यांनी. आणि कमिशनर मॅडम हे पुस्तक लिहिलं आहे मीरा बोरवणकर यांनी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेलगन लॉन्च करणारे पहिले राष्ट्र कोणते ठरले आहे? तर पर्याय क्रमांक डी, जपान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर जपान हा देश या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेलगन लॉन्च करणारे पहिले राष्ट्र या ठिकाणी ठरलेले आहे. याच्याबद्दल 1-2 पॉईंट लक्षात ठेवा. जसं की अनस्टॉपेबल असं टॅगलाईन त्यांनी ठेवलेली आहे. जहाजामधून जगातील पहिली इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेलगन फायर टेस्ट यशस्वी करण्यात आली आहे. जपानने समुद्रामध्ये जपान सागरी सेल्फ डिफेन्स फोर्स जहाजावरून इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेलगनची पहिली चाचणीचा या ठिकाणी यशस्वीपणे टेस्टिंग केलेली आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, चक्र 2 मोहीम नावाची जी काही मोहीम आहे कोणाच्या द्वारे चालू करण्यात आलेली आहे?
6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी फॉर सीबीआय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. सीबीआय फुल फॉर्म आहे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. मला लगेच कमेंट करून सांगा सीबीआयची या ठिकाणी स्थापना केव्हा झाली, सीबीआयचं मुख्यालय कोठे आहे आणि सीबीआयचे सध्याचे प्रमुख कोण आहेत, या 3 गोष्टींचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तोपर्यंत या ठिकाणी ही जी काही चक्र 2 नावाची मोहीम सुरू करण्यात आली आहे त्याच्या मागचं उद्दिष्ट काय आहे, तर देशातील सायबरशी संबंधित संघटित आर्थिक गुन्ह्यांचे जाळे दूर करणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7 2023 चा सखारोव पुरस्कार या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे. 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जिना महसा अमिनी असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे, जिना महसा अमिनी असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी सखारोव पुरस्कार 2023 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा यांच्याबद्दल, महसा अमिनी अवघ्या 22 वर्षाच्या 16 सप्टेंबर 2022 रोजी इराणच्या धार्मिक पोलिसांच्या ताब्यामध्ये त्यांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे किंवा निधन झालेलं आहे. ही सुद्धा गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. तर त्यांना या ठिकाणी सखारोव पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आलेला आहे. ठीक आहे, प्रश्न कशा संदर्भात आहे, महत्त्वाच्या पुरस्काराबद्दल. तर लगेच अलीकडील काळामध्ये जे काही नवनवीन पुरस्कार या ठिकाणी प्रदान करण्यात आलेले आहेत वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये, त्याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया. जसं की सांख्यिकीमधील आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2023 भेटलेला आहे सी राधाकृष्ण राव यांना. युनेस्को पुरस्कार 2023 भेटला आहे जगदीश बाकन यांना. राष्ट्रीय जल पुरस्कार 2022 भेटला आहे चंदीगड यांना. इकबाल मसीह पुरस्कार 2023 भेटला आहे ललिता नटराजन यांना. 2021 चा गांधी शांतता पुरस्कार भेटला आहे गीता प्रेस गोरखपूरला. जर्मन शांतता पुरस्कार 2023 भेटला आहे सलमान रशदी यांना. UK मध्ये मानद डॉक्टरेट पदवी भेटली आहे शंकर महादेवन यांना. ब्रिटिश सरकारने पॉइंट्स ऑफ द लाईट पुरस्कार भेटला आहे राजेंद्र सिंग धट यांना. ग्लोबल इंडियन आयकॉन ऑफ द इयर पुरस्कार भेटला आहे मेरी कॉम यांना. प्रतिष्ठित पेन प्रिंटर पुरस्कार 2023 भेटला आहे मायकेल रोजेन यांना. आणि 41वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे नरेंद्र मोदी यांना. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8 जगातील पहिल्या पुरुष गर्भनिरोधक इंजेक्शनची यशस्वी क्लिनिकल चाचणी कोठे झालेली आहे. तर पर्याय क्रमांक ए आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. ICMR म्हणजेच इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेने पुरुषांसाठी इंजेक्शनने घ्यायच्या जगातील पहिल्या गर्भनिरोधकाच्या जे काही यशस्वी निर्मिती आहे ती केली आहे. या गर्भनिरोधांच्या चाचण्या सुद्धा या ठिकाणी यशस्वी झाल्या आहेत. सर्वसाधारण परिणामकारता म्हणजे त्याची जी काही इफिशियन्सी आहे ती जवळपास 97.3% आहे. तर त्यातून गर्भारोपण रोखण्याचे प्रमाण 99.02% या ठिकाणी नोंदवण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारचे जे काही जगातील पहिल्या पुरुष गर्भनिरोधक इंजेक्शनची जी काही यशस्वीपणे क्लिनिकल टेस्टिंग आहे ती कुठे झाली आहे, तर भारतामध्ये झालेली आहे. पर्याय क्रमांक ए भारत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9 ओडिशा राज्याचे नवीन गव्हर्नर राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी रघुवर दास हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ते या ठिकाणी इथून पुढे ओडिशा राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून कार्यभार या ठिकाणी सांभाळणार आहेत. ठीक आहे, ओडिशा सोबत अजून एका राज्याचे राज्यपाल बदलण्यात आले आहेत. त्या राज्याचं नाव आहे त्रिपुरा आणि त्रिपुराचे नवीन या ठिकाणी राज्यपाल बनले आहेत इंद्र सेना रेड्डी नल्लू असं त्यांचं नाव आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक डी रघुवर दास हे ओडिशा राज्याचे नवीन राज्यपाल बनलेले आहेत. तर लगेच आपण जाता जाता ओडिशा बद्दल रिव्हिजन टाकूया. या राज्याची स्थापना झाली 1 एप्रिल 1936 ला. मुख्यमंत्री आहेत नवीन पटनायक, राज्यपाल आहेत रघुवर दास आणि राजधानी आहे भुवनेश्वर. 3 महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत भितरकनिका, सिमिलीपाल आणि नंदनकनन. आणि 4 महत्वाचे धरण आहेत हिराकूड, मंदिरा, काला आणि इंद्रावती. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10 खालीलपैकी कोणी भारत STEM समिट 2023च्या 5व्या आवृत्तीला नवी दिल्ली येथे संबोधित केलेलं आहे. 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नितीन गडकरी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. स्टेम STEM याचा फुल फॉर्म काय आहे, याच्यामध्ये सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग अँड मॅथ अशा प्रकारचा फुल फॉर्म आहे. तर सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग अँड मॅथ याचे जे काही समिट आहे परिषद आहे 2023 मध्ये त्याची 5वी आवृत्ती होती. ती आयोजित करण्यात आली होती नवी दिल्ली या ठिकाणी आणि त्याचं या ठिकाणी संबोधित करण्यात आलं आहे नितीन गडकरी यांच्याद्वारे. ठीक आहे, सोबत नवी दिल्लीमध्ये अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ऊर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर के सिंग यांनी नवी दिल्लीमध्ये EV रेडी इंडिया डॅशबोर्ड सुद्धा लॉन्च केलेला आहे.
पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11वा. कोणत्या देशाने गाझाला मानवतावादी मदत पोहोचवण्यासाठी सीमा उघडण्याचे मान्य केलेले आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, इजिप्त हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी तुम्हाला हा प्रश्न लक्षात ठेवायचा आहे, कारण की करंट सिच्युएशन मध्ये इस्रायल आणि गाझा याच्यामध्ये या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न एक्झाम मध्ये विचारला जाण्याची शक्यता आहे. तर इजिप्त या देशाने गाझाला मानवतावादी मदत पोहोचवण्यासाठी सीमा म्हणजे त्या देशाचे जे काही बॉर्डर्स आहेत ते ओपन करण्याचे या ठिकाणी मान्य केलेलं आहे. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12वा. कोणत्या राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये खेलो इंडिया स्टेट सेंटर ऑफ एक्सलन्सच्या स्थापनेला सरकारने मान्यता दिलेली आहे? पर्याय क्रमांक ए, लद्दाख हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. तर लद्दाख या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत खेलो इंडिया स्टेट सेंटर ऑफ एक्सलन्सच्या स्थापनेला सरकारने मान्यता दिलेली आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये, मराठी विद्यार्थ्यांसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यामध्ये प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन केलेले आहे? तमिळनाडू, राजस्थान, महाराष्ट्र की गुजरात? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा आहे. तर लगेच ऑक्टोबर महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. काळजीपूर्वक आहे का? 1 ऑक्टोबरला असतो वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस, राष्ट्रीय पेन्शन प्रणाली दिवस आणि जागतिक शाकाहारी दिवस. 2 ऑक्टोबरला असतो गांधी जयंती, त्यानंतर लाल बहादूर शास्त्री जयंती आणि आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस. त्याच्यानंतर पहिल्या सोमवारी असतो ऑक्टोबर मधील जागतिक अधिवास दिवस. यावर्षी पहिल्या सोमवारी आहे 2 ऑक्टोबर, त्या दिवशी जागतिक अधिवास दिवस म्हणून आपण साजरा करतो. त्यानंतर 5 ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिवस, 7 ऑक्टोबर जागतिक कापूस दिवस, 8 ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिवस, 9 ऑक्टोबर जागतिक पोस्टल दिवस, 10 ऑक्टोबरला 2 दिवस असतात, राष्ट्रीय पोस्टल दिवस आणि जागतिक मानसिक आरोग्य दिवस, 11 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस, 13 ऑक्टोबर आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस, 14 ऑक्टोबर जागतिक मानक दिवस, 15 ऑक्टोबर जागतिक विद्यार्थी दिवस, 16 ऑक्टोबरला 3 दिवस असतात, जागतिक अन्न दिवस, जागतिक भूल दिवस आणि जागतिक मणक्याचे दिवस, 17 ऑक्टोबर गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस, 20 ऑक्टोबर जागतिक सांख्यिकी दिवस, 21 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिवस, 24 ऑक्टोबरला 2 दिवस असतात, जागतिक पोलिओ दिवस आणि संयुक्त राष्ट्र दिवस आणि 31 ऑक्टोबरला असतो राष्ट्रीय एकता दिवस. क्लिअर?